तर नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांची गळाभेट झाली। गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये मतभेद असल्याच्या बातम्या सुरू होत्या। कोकणातील स्थानिक राजकारण असो किंवा पैसे वाटपाचं प्रकरण, यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू असल्याचं म्हटलं जात होतं। त्यामुळे महायुतीतील नेमकं महायुतीत चाललंय काय हा सवाल उपस्थित होतोय। महायुतीत सगळं आलबेल नसल्याचं बोललं जात होतं। अशातच आता या दोन्ही नेत्यांची भेट होणं आणि त्यांनी एकमेकांची विचारपूस केल्याच्या बातमीनं चर्चांना उधाण आलंय। म्हणतोय ते माझ्या मोठ्या बंधूप्रमाणे आशीर्वाद त्यांनी माझ्यावर ठेवले आहेत, ते माझ्यासाठी समाधानाची गोष्ट आहे। माझं आणि चव्हाण साहेबांचं तसं काहीच टोकाचं नव्हतं। निवडणुकीच्या काळामध्ये जे काय मला बोलायचं होतं, जे काय माझ्या नजरेसमोर आलं, जे काय पुरावे मला मिळाले ते मी निवडणूक आयोगासमोर ठेवलेले आहेत। रिट पिटिशन जे फाईल केलं आहे ते मी हायकोर्टात फाईल केलेलं आहे। त्याच्यामध्ये भाजप किंवा व्यक्तिगत कोणावरही माझी तक्रारच नाही, म्हणजे ऑफिशियल तक्रार ज्याला म्हणतात त्याला निवडणूक आयोगाकडे। निवडणुकीपूर्वी अनेक आरोप तुम्ही केले होते पैसे। हो बरोबर आहे। आता ते निवडणुकीनंतर सगळं बघा, विसरायचं लक्षात घ्या। असतं। नाही ऐकून घ्या, निवडणुकीनंतर सगळं विसरायचं असतं असं रवींद्र चव्हाण म्हणत आहेत। त्यामुळे मी चव्हाण साहेबांचं नाव घेतलं आणि त्यानंतर पुरावा दाखवला। तक्रार माझी कुठली आहे? पुराव्यावर आहे, बरोबर आहे। पुरावा जो काय मी निवडणूक आयोगासमोर ठेवलाय, अजूनपर्यंत मला अहवाल सुद्धा आलेला नाही। तो अहवाल आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया देईन त्याच्यावर।